नाही तर मी असं कधी कधी काही लोकांना सांगितलं तर ते म्हणतात आमचा जर स्टेटस तुम्हाला बघायचं नसेल तर आम्हाला ब्लॉक करून टाका, आमचा नंबर उडवून टाका. आपलं एकच म्हणणं असतं की डबल टिक झाली, ब्ल्यू टिक झाली की मला रिप्लाय आला पाहिजे. फक्त व्हॉट्सअपचा मेसेज समोरच्याने रिप्लाय नाही केला म्हणून त्याच्यावरती तो उतावेळपणा वाढला, पेशन्स संपले, त्याच्यानंतर जजमेंटल झाला, डाऊट घ्यायला सुरुवात. बघा, लोक मेसेज बघतात, ब्ल्यू टिक झाला, ब्ल्यू टिक झाल्यावरती त्यांनी रिप्लाय जर नाही केला तर त्याच्यावरनं आकांड तांडव होतो. जर तो माणूस अगदी जवळचा असेल मग तर काही खरंच नाही. नमस्कार मंडळी, आपला विकास युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 5,000ची आपली फॅमिली झालेली आहे आपल्या युट्यूब वरती. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मनापासून कृतज्ञता. तिकडे इन्स्टावरती 1,50,000, इकडे 5,000, मस्त एकदम छान चाललेलं आहे. सो म्हटलं जसं इन्स्टावरती शॉर्ट्स व्हिडिओ मधून मी तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायला मदत करतो, तसंच आता युट्यूब वरती सुद्धा तुमच्याच काही भावना, तुमच्याच आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी मी आलोय. आज एक इंटरेस्टिंग विषय घेतलाय आणि तो म्हणजे व्हॉट्सअप आणि गैरसमजुती. समजुतीपेक्षा गैरसमजुती वाढवणारं साधन म्हणजे व्हॉट्सअप. कसं ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल. काही अगदी जनरल गोष्टी आहेत, डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी आहेत, पण त्याने आपल्या आयुष्यात मोठा गोंधळ, अगदी इतका मोठा गोंधळ की लोकांचं रिलेशन तुटलेलं आहे, लोकांची भांडणं झालेली आहेत, लोकांच्या मारामारी झालेल्या आहेत, लोकांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे अतिशयोक्ती नाही करत आहे, एवढं सगळं झालेलं आहे. का? कारण नको तेवढं महत्व आणि नको तेवढा विश्वास त्या व्हॉट्सअप नावाच्या ऍप्लिकेशनवरती ठेवले. इथे व्हॉट्सअपला बदनाम करायचा माझा काही हेतू नाहीये, पण आपला पॉइंट ऑफ व्ह्यू बघताना चुकतोय किंवा आपण त्याला काय म्हणून बघतोय हेच चुकतोय, म्हणून हा सगळा गोंधळ होतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला कदाचित काही गोष्टी खूप रिलेट करतील आणि या डेली रुटीन मध्ये इकडे तिकडे घडणाऱ्या गोष्टींना एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आहे. यात काही गोष्टी असतीलच तुमच्याबरोबर घडलेल्या, अशा नाही. तुम्ही मतं तुमची वेगळी असू शकतात, पण व्हिडिओ मात्र तुम्हाला भरपूर रिलेट करणार आहे. सुरू करूयात. व्हॉट्सअप. व्हॉट्सअप हे आपल्याला रुटीन मध्ये एकमेकांना मेसेज करायचं माध्यम आहे. आपण एकमेकांना मेसेजेस करतो, इमेजेस पाठवतो, व्हिडिओ पाठवतो, वगैरे वगैरे सगळं. बट याच्यामध्ये एक गोष्ट असते की उतावेळपणा भरपूर वाढलाय व्हॉट्सअपमुळे. माझा पहिला नंबर हाच आहे, जे नंबर 1 आपण डिस्कस करणार आहे, ते म्हणजे उतावेळपणा वाढलेला आहे. काय झालंय, आधी होता एक जमाना ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तर आधी कबूतर बिबूतर ते जमाना तर वेगळा असते, मात्र एकमेकांना कम्युनिकेशन करायला कितीतरी दिवस लागायचे. त्याच्यानंतर पत्र आले, तार आले, वगैरे वगैरे. नंतर आले मेसेजेस काही काळानंतर, आणि ते मेसेजेस पाठवल्यानंतर हे माहिती नसायचं की समोरच्याला तो मेसेज डिलिव्हर झालाय की नाही. आणि तेव्हा मात्र हा माणूस निवांत असायचा, फार काही घाई नसायची, तो फक्त वाट बघत राहायचा, पेशन्स असायचे. कारण तेव्हा कळायचं नाही की समोरच्याकडे मेसेज गेलाय की नाही, तो तिथे अवेलेबल आहे की नाही. म्हणजे काय व्हायचं, याचा उतावीळपणा नसायचा आणि तो विचार केला जायचा की कदाचित समोरचा माणूस बघितल्यानंतर रिप्लाय देईल. इथे विश्वास आला समोरच्यावरचं, आपलं काय म्हणतात त्याला, तो पेशन्स आले, उतावीळपणा नव्हता अजिबात. ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. पण जेव्हापासून हे व्हॉट्सअप आलं तेव्हापासून आपल्या सगळ्यांनी रिलेट केली असेल ही गोष्ट, की आपण जेव्हा एखाद्याला मेसेज करतो तेव्हा केल्यानंतर आधी एक सिंगल टिक, मग डबल टिक. डबल टिक झाल्यानंतर आपला पेशन्स संपतो. आपण वाट बघायला लागतो की कधी ती ग्रीन होते, सॉरी, कधी ती ब्ल्यू टिक होते आणि मग समोरचा माणूस आपल्याला रिप्लाय करतो. आता इथे सुरू होतो उतावेळपणाचा कळस. काय काय पद्धती असतात, काय काय प्रकार असतात बघा. लोक मेसेज बघतात, ब्ल्यू टिक झाला, ब्ल्यू टिक झाल्यावरती त्यांनी रिप्लाय जर नाही केला तर त्याच्यावरनं आकांड तांडव होतो. जर तो माणूस अगदी जवळचा असेल मग तर काही खरंच नाही. त्या एका गोष्टीवरनं रिलेशन तुटलेले, रिलेशनमध्ये किरकिर झालेली, रिलेशनमध्ये भांडण तंटे झालेले, अशा भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी वाटतात साध्या, पण छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन इतक्या मोठ्या होतात ना. कारण तुम्हाला माहितीये का, खिळा असतो ना, खिळा भिंतीमध्ये ठोकताना ना पहिल्यांदा एकदम छोटं छिद्र असतं, मारून 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 ते छिद्र मोठं होतं. तसाच प्रकार आहे. छोट्या गोष्टी असतात ना खिळ्यासारख्या, अशा ठोकत 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 जाऊन मोठ्या होतात. व्हॉट्सअपच्या याच गोष्टी आपल्याला त्रासदायक होतात. म्हणून ही ब्ल्यू टिकची जी भानगड आहे ना, ती बघितल्यानंतर लोकांचा पेशन्स संपतो आणि तो उतावीळ होऊन समोरच्याला जज करायला सुरुवात करतो. किती गोष्टी घडतात बघा. एक फक्त व्हॉट्सअपचा मेसेज समोरच्याने रिप्लाय नाही केला म्हणून त्याच्यावरती तो उतावेळपणा वाढला, पेशन्स संपले, त्याच्यानंतर जजमेंटल झाला, डाऊट घ्यायला सुरुवात झाली. मी असं नाही म्हणत, काही लोक मुद्दाम मेसेज बघून पण तुम्हाला रिप्लाय करत नाही, ती कॅटेगरी, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण इथे ऍक्च्युअल मध्ये कधी कधी समोरच्याने मेसेज बघितलेला असतो, त्याला रिप्लाय करायचा असतो, पण तो कामात असतो, तो ठरवतो नंतर देतो, कधी कधी तो विसरून जातो, कधी कधी थोड्या उशिरा देतो रिप्लाय. अशाही गोष्टी घडतात, पण आपल्याकडे ते पेशन्सच नाहीत. आपलं एकच म्हणणं असतं की डबल टिक झाली, ब्ल्यू टिक झाली की मला रिप्लाय आला पाहिजे. म्हणजे हे आपल्याच एका डोक्यातलं खूळ आहे. आपणच मानसिकरित्या असं
क्रिएट केलंय, की असं झालं की असं व्हायला पाहिजे आणि ते नाही झालं म्हणून लोकांच्या आयुष्यात मोठी मोठी वादळ आलेत. खरं सांगा, तुमच्या आजूबाजूच्या मित्रांच्या, तुमच्या रिलेटिव्हच्या, कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात हे व्हॉट्सअपवरनं आलेलं असं वादळ सुरू झालं असेल अशाच काही गोष्टी. मग हेच पुढे वाढत जाऊन जाऊन मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एकमेकांवर डाऊट घेणं, एकमेकांना जज करणं, तुला माझी किंमत नाही, तुला आता मला माझ्याबद्दल काही वाटत नाही, इथपर्यंत सिरियसली म्हणजे एक साधा मेसेज काय करू शकतो. याच्यानंतरचा दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे स्टेटसचा. आता स्टेटस बहाद्दर तर इतके जबरदस्त आहेत. कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये. काही लोक स्टेटस लोकांना दाखवायला ठेवतात. म्हणजे यांना हे दाखवायचं असतं की यांच्या आयुष्यात कसं सगळं भारी चाललेलं आहे, कसं सगळं एक नंबर चाललेलं आहे आणि बघणाऱ्यांनाही असं वाटतं यार ह्याचं असलं मस्त चाललंय, यार आपलं कमी आहे. म्हणजे कंपॅरिझन त्याच्या स्टेटसवरून. सिरियसली तुम्ही बघा, तुम्ही स्टेटस बघा किंवा Instagram, Facebookवरती लोक जी मोठमोठे लोक सेलिब्रिटीज किंवा काही इन्फ्लुएन्सर जे अपलोड करतात ते बघून लोकांना वाटतं की अशीच लाईफस्टाईल असते, हेच कॉमन आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे सगळं जे दाखवलं जातंय हे कॉमन आहे. ऍक्च्युली नॉर्मली तुम्ही बघा, जे तुम्ही स्टोरीवरती किंवा स्टेटसवरती बघता तसं प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतं. कपल गोल्स, कपल्स किती छान राहतात, त्यांच्या आयुष्यात किती भारी आहे, लक्झरियस आहे, सगळं महागडे महागडे हॉटेल्स आहेत. हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं असं नाही. तो एकदम फिट वाटतो, बॉडी नाही असा एकदम भारी भारी आणि मग थोड्या दिवसांनी कळतं की फिटनेसमध्ये त्याचा जीव गेला. नको नको ते टिप्स बघतात, काय वाटेल ते बघतात, स्टोरीला स्टेटस ठेवतात, त्याचा अर्थ माहित नसतो. लोकांना दाखवायला स्टेटस ठेवणाऱ्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की त्याच्यामध्ये ना हे जे काही लोक यांचे स्टेटस बघून तसं काहीतरी वागण्याचा प्रयत्न करतात, घरामध्ये क्लेश ओढून आणतात. कुठली तरी एक क्लिप असते नवरा बायको मधली, एकदम रिलेशन छान असतं, म्हणजे जणू काही त्यांच्या आयुष्यात भांडणं होतच नसतील असं समजून त्याला टोमणा मार, ह्याला टोमणा मार. म्हणजे लोक अक्षरशः, मी जसं म्हटलं, एकमेकांना दाखवण्यासाठी स्टेटस ठेवतात. दुसरी असतात डिप्रेसिव्ह लोक. ती लोक स्टेटस ठेवतात यासाठी की समोरच्याला कळावं की माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम चालू आहेत. मला मुळात हेच कळत नाही की आपल्याला का दाखवायचे आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. एक तर याने संधी साधू लोक संधी साधायला बसलेले असतात. एखादी लेडीज जर समजा स्टेटसला स्टोरीला काहीतरी निगेटिव्ह डिप्रेसिव्ह ठेवते, तर दुसरा माणूस सहानुभूतीचा खांदा पुढे करायला अजिबात वेळ लावत नाही. तो लगेचच विचारतो काय झालं, कसं झालं, आणि तिथून मग संधी साधू लोकांचं एकदम पळतच ना. त्यामुळं आपल्या आयुष्यात काय चाललंय हे रडगाणी तिथे स्टेटसवर टाकणं ना, नाही तर मी असं कधी कधी काही लोकांना सांगितलं तर ते म्हणतात आमचा जर स्टेटस तुम्हाला बघायचं नसेल तर आम्हाला ब्लॉक करून टाका, आमचा नंबर उडवून टाका. अरे पण ह्या गोष्टी करून तुम्ही जेव्हा तुमच्या स्टेटसला निगेटिव्हिटी ठेवता तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे का? रॉन्डा बर्न या लेखिकेने लिहिलेलं एक पुस्तक आहे द सिक्रेट. त्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलं आणि त्यामुळे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार ह्या सगळ्या गोष्टींना अट्रॅक्ट करता, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स लोकांपर्यंत पोहोचवता. लोकांना मग वाटायला लागतं की तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट चालू आहे. तुमचे स्टेटस 100 लोक बघतात तर मग ते 100 लोक विचार करायला लागतात की ह्याच्या आयुष्यात खरंच काहीतरी वाईट चालू आहे. म्हणजे विचार करा, तुम्ही लोकांना विनाकारण तुमच्याबद्दलच्या वाईट गोष्टी विचार करायला लावता. म्हणजे अलीकडे म्हणजे आधी म्हणायचे बघा, दृष्ट लागायची, तुम्ही दृष्ट लावा म्हणून सांगायला सुरुवात करता. छोटी गोष्ट वाटते, ऐकताना ओके वाटतंय, बट ही फार मोठा इम्पॅक्ट आपल्यावरती करते. स्टेटस बहाद्दर होण्यामध्ये काही बहादुरी नाहीये. खरा प्रॉब्लेम, खरं जे आहे ना, ते तुम्हाला चांगलं आहे. काही चांगले क्षण शेअर करणं हे तुमच्या चॉईस आहे. तुम्ही ते करा नक्की. पण कोणाला तरी दाखवण्यासाठी, कोणाला तरी जळवण्यासाठी, कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी आपण करत असू ना, तर ते फार बेकार आहे. आणखी एक कॅटेगरी असते जे लोक स्टेटस ठेवतात आणि मग दिवसभर त्या माणसाची वाट बघत बसतात रिप्लायसाठी, किंवा हे बघत बसतात की त्याने आपला स्टेटस बघितला का, स्टेटस बघितला का. मी खूप लोकांना बघितलंय जे आपला स्टेटस समोरच्याने बघितला का हे बघण्यासाठी दिवसभर आपला वेळ वाया घालवतात. अशा लोकांचं सुद्धा इतकं मोठं नुकसान होतं, कारण शेवटी काय आहे माहितीये, तिथे कदाचित समोरच्याला काही फरक पडत नसेल पण तुम्हाला असं वाटत असतं, हे शेवटी वाटण्यावरतीच येऊन थांबतं. तुम्हाला वाटत असतं की कदाचित समोरचा माझं स्टेटस बघेल. काही लोकांचं ज्यांचं ब्रेकअप बिकअप झालेलं असतं ते तर लपून छपून एकमेकांचे स्टेटस बघत असतात किंवा आपला स्टेटस त्यांनी बघितला की नाही चेक करत असतात. म्हणजे अक्षरशः आपण कुठल्याही प्रोडक्टिव्ह गोष्टीला वेळ न देता या स्टेटस सारख्या चिंदी गोष्टींमध्ये अडकून पडलेलो आहे. किती लोक तुमचे स्टेटस बघतात? अंदाजे 200, 250, 300 त्यांचे कॉन्टॅक्ट जे असतात ते भरपूर लोक बघत असतील. बघणाऱ्यातले तुम्हाला रिस्पॉन्स किती करतात? खूप कमी ना. कारण काय माहितीये, लोकांना ना तमाशा बघायला आवडतो. तुमच्या घरात येऊन ते तमाशा सॉल्व्ह करणार नाही. सो तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे स्टेटसवरती टाकणं, कुणाला तरी जळवण्यासाठी टाकणं किंवा कोण आपलं स्टेटस बघतंय यासाठी स्टेटस टाकणं, याचं तर काम जाऊ दे, तो शब्द नाही वापरत मी. पण याने आपला वेळ भयानक वाया जातो आणि ह्याचे सगळे निगेटिव्ह इम्पॅक्ट जे आहेत ते आपल्यावरती होतात. गोष्ट छोटी आहे पण इम्पॅक्ट फार मोठा आहे. लिटरली फार मोठा आहे. आणखी एक गोष्ट आहे, जसं की तुम्हाला सायंटिफिकली पण प्रूव्हन आहे की तिसरी गोष्ट,
अटेन्शन स्पॅन आपला कमी होतोय. अटेन्शन स्पॅन कमी होण्याचं काय कारण आहे, की आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सतत आपल्या डोक्यामध्ये असं वाटत राहतं, की नोटिफिकेशन वाजते, नोटिफिकेशन वाजते. नोटिफिकेशनचा एक जरी साउंड ऐकू आला, तर आपण लगेचच ते ओपन करून बघतो. आणखी एक गोष्ट बघा, आपल्याला ना एक सायकॉलॉजिकल पण असं फिलिंग यायला लागतं, की मेसेज आलाय का? मेसेज आलाय का? म्हणजे रखरख, हुरहुर. मी काही लोकांना अँक्झायटी झालेली बघितली आहे. WhatsAppवरती मेसेजेस आलेले, आला नाही, आलाय म्हणजे वाट बघण्यामध्ये इतकं अस्थिर झालेलं असतं, की त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये ते चेंजेस दिसायला लागतात. इतका इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती इम्पॅक्ट होतो, तुमच्या माइंडवरती इम्पॅक्ट होतो. तुम्ही सायकोलॉजिकल प्रिझनमध्ये अडकता. आणि ही गोष्ट अतिशयोक्ती म्हणून सांगत नाहीये. अक्षरशः लोक व्हॉट्सअपवरती एखाद्याचे मेसेजची दिवसभर वाट बघतात. त्याचा मेसेज आला की सारखं चेक करतात. किंवा एखाद्याचा मेसेज आला, समजा तुमच्या जवळच्या माणसाबरोबर भांडण झालंय, व्हॉट्सअप वाजला की तुमच्या छातीत धस्स होतं, की त्याचा मेसेज आलाय का, त्याचा मेसेज आलाय का. पुन्हा एकदा तेच उदाहरण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, जर काही कोणाचं नातं तुटलंय, ब्रेकअप झालेलं आहे किंवा काही झालेलं त्याच्या आयुष्यामध्ये, एखादी महत्वाची व्यक्ती लांब गेलेली आहे, तर त्या व्यक्तीचा मेसेज आला की नाही याचा विचार करत करत इतकं प्रेशर घेतो, त्याचा हार्टवरती प्रेशर येतं. सिरियसली मी एकही गोष्ट तुम्हाला याच्यातली अतिशयोक्ती म्हणून सांगत नाहीये. या गोष्टीने जर तुम्ही बारकाईने नाही पाहिलं, तर पुढे जाऊन फार मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला लागतात. लिटरली मी बघितलेत, आपल्या आजूबाजूला घडताना बघितलेत. त्यामुळे WhatsAppवरून होणाऱ्या फालतू गैरसमजुतीला आपण किती बळी पडायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मुळात मी एवढं जे सांगतोय याच्याही पेक्षा खूप सारे प्रॉब्लेम्स WhatsAppमुळे होतात. पण याच्यामध्ये WhatsAppचा प्रॉब्लेम आहे का? नाही. हा प्रॉब्लेम आहे आपल्या डिपेंडन्सीचा. आणि ते कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे भरपूर उपाय आहेत. पण मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की रिअल वर्ल्ड काय? आपण रियालिटीमध्ये यायला बघतच नाही. आपल्याला रीलमध्ये इंटरेस्ट असतो ना. त्याबद्दल पण आपण पुढे बोलणार आहोत. पण तुम्ही असं म्हणाल, की मी जर सोशल मीडियाचा वापर करूनच तुम्हाला हे सांगतोय. मी यासाठी सांगतोय, की तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे. कधी-कधी ज्या गोष्टी आपण रुटीनली वापरतो, त्या गोष्टींची आपल्याला एवढी सवय होते, की आपल्या लक्षातही येत नाही, की याच्यामुळे आपलं काय नुकसान होतंय. ते चांगलंही तितकंच आहे WhatsApp. तुम्हाला WhatsApp युनिव्हर्सिटी तर माहितच आहे ना. म्हणजे WhatsAppवरती येणारे कुठलेही मेसेज कसेही फॉरवर्ड करणं वगैरे. त्याच्यामुळे तुम्हाला अगदी सरकारी कारवायांपर्यंत सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अननेसेसरी ग्रुप्स वाढवून ठेवलेले आहेत. अननेसेसरी काहीतरी गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेजेस पाठवतात. मेसेजेसवरनं भांडण करतात. एकमेकांना ग्रुपमध्ये एकमेकांबरोबर काहीतरी भांडणं करतात. फालतू गोष्टी एकमेकांना शेअर करत बसतात. त्याचं ऑथेंटिकेशन बघत नाहीत, काय नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफचा पार्ट बनत चालल्यात. म्हणजे आपण जसं ऑफलाईनमध्ये जगायचो ते सगळं विसरून ऑनलाईनच्या या फालतू जाळ्यामध्ये अडकत चाललोय. आणि याच्यामध्ये त्या WhatsAppचा किंवा त्या सोशल मीडियाच्या कुठल्याही ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम नाहीये, तर आपल्या सायकोलॉजिकल प्रिझनचा प्रॉब्लेम आहे. आणि आपण ते क्रिएट करतोय. का क्रिएट करतोय? कारण आपल्याला या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये रियालिटी शोधायची सवय लागली. आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना फक्त ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय. व्हर्च्युअल वर्ल्ड पेक्षा रियालिटी खूप वेगळी आहे. मी तर म्हणतो व्हर्च्युअल वर्ल्ड हे व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. रियालिटी ही रियालिटी, याचा अर्थ समजून घ्या. जोपर्यंत तुम्हाला याच्यातला फरक कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही व्हर्च्युअल वर्ल्डला रियालिटी समजून रियालिटीमध्ये स्वतःला डॅमेज करून घेणार. शेवटी तुम्हाला एकच सांगेन, की या सगळ्यामुळे जर कोणाचं सगळ्यात जास्त नुकसान होतं, तर ते तुमचं आहे. त्यामुळे WhatsApp किंवा कुठल्याही सोशल मीडिया ऍप्लिकेशनचा वापर करताना आपण त्याचे शिकार होतोय का, हे बघणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज गैरसमजुतीचा एक छोटासा खेळा तुमच्या आयुष्याला खिळखिळा बनवून तुमचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करू शकतो. ही भीती नाहीये, तर रियालिटी चेक आहे, जो तुम्हाला होणं गरजेचं आहे. म्हणून एवढा सगळा अट्टाहास. आता एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला जरा जरी वाटलं, की असं काहीतरी माझ्याबरोबर होतंय किंवा मी करतोय, तर नक्कीच आजपासून स्वतःवरती थोडासा वॉच ठेवा आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपल्या चुका होत आहेत त्या शोधा. म्हणजे तुम्हाला या सायकोलॉजिकल प्रिझन मधून बाहेर पडण्याचा रामबाण उपाय स्वतःच मिळेल. सो स्वतःची काळजी घ्या आणि या प्रिझन मध्ये अजिबात अडकू नका. WhatsApp, कुठल्याही सोशल मीडियाचा भरपूर वापर करा, पण डोकं वापरून, डोक्याशिवाय नाही. स्वतःची काळजी घ्या आणि अशाच रिलेटेबल कंटेंटसाठी आपला विकास YouTube चॅनलला फॉलो करून ठेवा. सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला सहजपणा प्राप्त होईल. धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची. देव तुमचं भलं करो.